वेलकम, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये 12वीची पूर्वपरीक्षा झाली. इयत्ता 11वीची दुसरी घटक चाचणी परीक्षा झाली. त्याच्या काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत. या चॅनलवर तुम्ही त्या जाऊन पाहू शकता प्लेलिस्टमध्ये. पूर्वपरीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे. विषय भूगोल, इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखा. गुण आहेत 80 आणि 3 तासाची ही प्रश्नपत्रिका. याची उत्तरपत्रिका मी तयार केलेली आहे. त्याची उत्तरं आपण पाहूया. या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहेत आणि 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नव्हतं, म्हणून त्याचे 2 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न घेतलेला आहे आणि ते व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेलं आहे. या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. आज भाग क्रमांक 2 घेतलेला आहे आणि त्यामध्ये प्रश्न 4, 5, 6, 7 याची उत्तरं आहेत. चला तर पाहूया. इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेचा भूगोल हा विषय, 80 गुणांची पूर्वपरीक्षेची ही उत्तरपत्रिका आणि एक नमुना प्रश्नपत्रिका किंवा सरावासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. आणि या प्रकारचे प्रश्न बोर्ड परीक्षेला असू शकतात. म्हणजेच या स्वरूपाचीच प्रश्नपत्रिका बोर्ड परीक्षेला असणार आहे. सूचना: 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात. 6. आलेख व नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी आणि त्याची संख्या पण पहिल्या पानावर लिहावी लागते बोर्डच्या उत्तरपत्रिकेमध्ये. चला तर पाहूया. इयत्ता 12वी भूगोल या विषयाच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं. प्रश्न क्रमांक 4. तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील बाबी दाखवा. जगाचा नकाशा तुम्हाला उत्तरपत्रिकेबरोबर दिला जाईल. त्यात पुढील बाबी दाखवायच्या. त्याला 6 गुण आहेत आणि इथे 8 बाबी दिल्या आहेत. 6 दाखवायच्या, पण तुम्ही 8ही सोडवा. म्हणजे एखाद दुसरी चुकली तरी पण 6 गुण तुम्हाला मिळून जातील बाकीच्या याचे. 1. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश. नंतर 2 आहे स्थलांतरितांचे आकर्षण असणारे भारतातील एक शहर मुंबई. नंतर 3 आहे मिलान. 4 अँडीज पर्वत. 5 ऑस्ट्रेलियातील पर्यटन केंद्र सिडनी. 6 डॉगर बँक आणि 7 सुएझ कालवा. 8 जपानमधील एक औद्योगिक प्रदेश. आता आपल्याला नकाशामध्ये हे दाखवायचं. नकाशा तुम्हाला दिलेला असेल. पहा, आता हा जगाचा नकाशा मी इंटरनेटवरून डाउनलोड केलेला आहे. पाहूया आपण त्यामध्ये. क्रमांक 1ला सांगितलं होतं ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश. तो इथे 1 नंबरला दाखवलेला आहे मी. हा ऑस्ट्रेलिया आहे. इथे तिथे 1 नंबरला दाखवलेला आहे. जास्त लोकसंख्येचा प्रदेश आहे तो ऑस्ट्रेलियातला. दुसरं विचारलेलं आहे स्थलांतरितांचे आकर्षण असणारे एक शहर, ते मुंबई. हे मुंबई शहर आहे 2 नंबरला. इथे आहे भारत. तिथे मुंबई शहर पश्चिमेच्या बाजूला दाखवलं आहे. नंतर 3रं विचारलेलं आहे मिलान हे शहर. इथे युरोपामध्ये आहे. नंतर 4थ्या क्रमांकाला अँडीज पर्वत. इथे दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. नंतर 5वं ऑस्ट्रेलियातील सिडनी हे केंद्र दाखवले 5व्या नंबरला. 6व्या नंबरला आहे डॉगर बँक. हे पण युरोपात वरती दाखवले 6व्या नंबर डॉगर बँक. नंतर 7व्या नंबरला आहे सुएझ कालवा हा. नंतर 8वं जपानमधलं एक औद्योगिक शहर, ते टोकियो योकोहामा. हे जपानच्या बेटांवर तिथे आहे. अशा प्रकारे नकाशात या बाबी दाखवायच्या आहेत. 6 गुण आहेत त्याला. प्रश्न 4 ब सुरू होतोय. पुढील आलेखाचे काळजीपूर्वक निरीक्षण करावं. त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या. 5 गुण आहेत आणि 5 प्रश्न आहेत त्यावर. हा आलेख आहे लोकसंख्या संक्रमणाचा. हा सिद्धांत आहे. इथे जर अस्पष्ट दिसत असेल तर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये हा वक्र पाहू शकता किंवा आलेख पाहू शकता. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा आलेख आहे हा. क्रमांक 1. या आलेखामधील फुलीची रेषा आणि काळी रेषा काय दर्शवतात? त्याचं उत्तर आहे जन्मदर व मृत्यूदर दर्शवतात. 2. या आलेखातील राखाडी भाग काय दर्शवतो? त्याचं उत्तर आहे प्रत्यक्ष नैसर्गिक वाढ दर्शवतो. 3. आलेखातील दाट काळा भाग काय दर्शवतो?
त्याचं उत्तर आहे लोकसंख्या नैसर्गिक घट दर्शवतो किंवा लोकसंख्येची नैसर्गिक घट दर्शवतो. 4. कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे? पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये अधिक आहे. 4. 5. कोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे? त्याचं उत्तर आहे चौथा टप्पा. जन्मदर आणि मृत्यूदर सारखाच आहे. प्रश्न क्रमांक 5. टिपा लिहा. 5 पैकी 3 सोडवायच्या आणि 12 गुण आहेत, म्हणजे एक टीप लिहिण्यासाठी 4 गुण. 1. लोकसंख्या संक्रमणाचे वेगवेगळे टप्पे. 2. शहरांचे कार्यानुसार वर्गीकरण. 3. सखोल उदरनिर्वाह शेती. 4. प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. 5. भूगोलातील आधुनिक कल. 5 पैकी 3 सोडवायचे, 12 गुण आहेत. क्रमांक 1. लोकसंख्या संक्रमणाचे वेगवेगळे टप्पे. उत्तर: देशाचा विकास आणि देशाची लोकसंख्या वाढ यांचा परस्पर संबंध आहे. जगाची आणि जगातील बहुतेक सर्व देशांची लोकसंख्या सतत वाढत आहे. मात्र ही वाढ एका विशिष्ट दिशेने आणि क्रमाने होत जाते आणि त्यालाच लोकसंख्या वाढीच्या संक्रमणाचे विविध टप्पे म्हणतात. लोकसंख्या वाढीबाबत प्रत्येक देश एका विशिष्ट स्थित्यंतरातून जात असतो. या स्थित्यंतराच्या दरम्यान देशाच्या लोकसंख्येतील वाढ 5 टप्प्यातून जाते. त्यालाच लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे म्हणतात. प्रत्येक देश लोकसंख्या वाढीच्या या संक्रमणातून जातो. मात्र प्रत्येक देशातील संक्रमणाचे हे टप्पे वेगवेगळ्या कालखंडात घडून येतात. लोकसंख्या संक्रमणाचे पुढील प्रमाणे 5 टप्पे आहेत. पहिला टप्पा. या टप्प्यात देशाचा जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही जास्त असतात. सर्वसाधारणतः जन्मदर प्रति हजारी 40च्या आसपास तर मृत्यूदर 38 ते 40च्या आसपास असतो. जास्त जन्मदर आणि जास्त मृत्यूदरामुळे देशाची लोकसंख्या स्थिर असते आणि त्यातील वाढही नाममात्र होत असते. दुसरा टप्पा. या टप्प्यात वैद्यकीय सोयीसुविधा आणि आर्थिक विकास यामुळे मृत्यूदरात वेगाने घट होते. त्या तुलनेत जन्मदरात मात्र फारशी घट होत नाही आणि जरी जन्मदरात घट झाली तरीही ती घट नाममात्र असते. त्यामुळे जन्मदर आणि मृत्यूदर यातील फरक हा खूप लक्षणीय असतो आणि देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागते. हाच लोकसंख्या विस्फोटाचा काळ असतो. तिसरा टप्पा. या टप्प्यात मृत्यूदर साधारणतः स्थिर होताना आढळतो. त्याच वेळेस लोकांचे उत्पन्न वाढत जाते, त्यांचे राहणीमान उंचावते, गरिबी कमी होत जाते, लोकांची शैक्षणिक पातळी उंचावते आणि त्यांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजते. या टप्प्यात जन्मदरात लक्षणीय घट व्हायला सुरुवात होते. मात्र तरीही एकंदरीत मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असतो आणि त्यामुळे लोकसंख्या वाढतच राहते. मात्र याच टप्प्याच्या शेवटी देशाचा प्रवास विकसनशील टप्प्याकडून विकसित टप्प्याकडे सुरू होतो. चौथा टप्पा. या टप्प्यात मृत्यूदराबरोबरच जन्मदरातही लक्षणीय घट होत जाते. साधारणतः प्रति हजारी मृत्यूदर आणि जन्मदर 8 ते 10च्या दरम्यान स्थिर होतात. एकंदरीत देशाची लोकसंख्या स्थिर होते आणि देशाच्या लोकसंख्येत नाममात्र वाढ होते. पाचवा टप्पा. या टप्प्यात जन्मदरात लक्षणीय घट होते. कमी जन्मदर आणि कमी मृत्यूदरामुळे लोकसंख्या स्थिर राहते. पुढे पुढे तर जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त, यामुळे लोकसंख्येत घटही होते. याचा अर्थ देशाच्या लोकसंख्येत नकारात्मक वृद्धिदर दिसून येतो. दुसरा प्रश्न. शहरांचे कार्यानुसार वर्गीकरण. उत्तर: व्यापार हे सर्व शहरांचे समान कार्य आहे. मात्र त्याचबरोबर काही शहरे आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यासाठी प्रसिद्ध पावतात. विविध शहरे विविध कार्यासाठी प्रसिद्ध झालेली आढळतात. राज्यांच्या आणि देशांच्या राजधान्या प्रशासकीय सेवा पुरवतात. उदाहरणार्थ दिल्ली, मुंबई, लंडन, टोकियो. शस्त्रास्त्र निर्मिती प्रशिक्षण केंद्रामुळे लष्करी शहरे विकसित होतात. उदाहरणार्थ नाशिकजवळ देवळाली. कारखान्यांच्या केंद्रीकरणामुळे औद्योगिक नगरे विकसित होतात. उदाहरणार्थ मुंबई, जमशेदपूर. आजूबाजूच्या प्रदेशांशी कच्च्या व पक्क्या मालाचा व सेवांचा व्यापार करणारी व्यापारी शहरे उदयास येतात. उदाहरणार्थ मुंबई. जमशेदपूर.
आजूबाजूच्या प्रदेशांशी कच्च्या व पक्क्या मालाचा व सेवांचा व्यापार करणारी व्यापारी शहरे उदयास येतात. उदाहरणार्थ मुंबई, अहमदाबाद. काही शहरे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीमुळे, शिक्षण, लोककला, समाजजीवन यामुळे सांस्कृतिक सेवा पुरवतात. उदाहरणार्थ पुणे. पर्यटकांना आकर्षित करणारी पर्यटन स्थळे आणि लोकांची श्रद्धास्थाने असणारी काही धार्मिक शहरे म्हणून नावारूपास येतात. उदाहरणार्थ तिरुपती, जयपूर, शिमला, वाराणसी, अमृतसर. वाहतूकदृष्ट्या मध्यवर्ती वाहतूक शहरे, उदाहरणार्थ मिरज, नागपूर. शिक्षणासाठी म्हणून काही शहरे शैक्षणिक शहरे म्हणून उदयास येतात. उदाहरणार्थ पुणे, बंगळूर, चेन्नई, ऑक्सफर्ड, बोस्टन. तिसरा प्रश्न, सखोल उदरनिर्वाह शेती. उत्तर, उदरनिर्वाहासाठी करण्यात येणाऱ्या शेतीला उदरनिर्वाह शेती म्हणतात. उदरनिर्वाह शेती केल्या जाणाऱ्या प्रदेशात शेतजमिनीचा आकार लहान असतो, त्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जातो. ही शेती प्रामुख्याने उदरनिर्वाहासाठी केली जात असल्यामुळे साहजिकच तेथे अन्नधान्याच्या उत्पादनास प्राधान्य दिले जाते. लोकसंख्येचा दबाव जास्त आणि शेतजमिनीचा आकार लहान यामुळे मानवी श्रम आणि प्राण्यांचा जास्त वापर केला जातो. त्या तुलनेत यांत्रिकीकरण या शेतीत अतिशय अभावाने आढळते. उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने मान्सून हवामान क्षेत्रात आग्नेय आशियात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशात सखोल उदरनिर्वाह शेती प्रामुख्याने केंद्रित झाली आहे. भारत, जपान, कोरिया, श्रीलंका इत्यादी विविध देशात सखोल निर्वाह शेती आढळते. शेती प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने केली जाते. तांदूळ हे सखोल उदरनिर्वाह शेतीमधील प्रमुख पीक आहे. पुढची टिपा आहे, प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. उत्तर, प्रादेशिक विकासाचा एकच मापदंड नाही. एखाद्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी एकमेव मापदंड वापरता येणार नाही. प्रादेशिक विकासावर प्रामुख्याने प्राकृतिक घटक, लोकसंख्याविषयक घटक, भूमी उपयोजन आणि तेथे केल्या जाणाऱ्या आर्थिक क्रिया या 4 प्रमुख घटकांचा प्रभाव पडतो. प्रदेशाचे स्थान, हवामान, प्राकृतिक रचना, उंची, मृदा, पाण्याची उपलब्धता, समुद्राचे सानिध्य, नैसर्गिक बंदराची शक्यता असे विविध प्राकृतिक घटक प्रदेशाच्या विकासावर परिणाम करतात. लोकसंख्या, लोकसंख्या घनता व रचना, जन्ममृत्यूदराचे प्रमाण, व्यवसाय रचना, प्रजनन क्षमता, जीवनमान, आयुर्मान, क्रयशक्ती, दारिद्र्याचे प्रमाण, शिक्षणाचे प्रमाण असे लोकसंख्याविषयक गुणात्मक घटक प्रदेशाच्या विकासावर परिणाम करतात. भूमी उपयोजन ही एक सतत बदलणारी प्रक्रिया आहे. आर्थिक विकास जसा वाढत जातो तसतसे प्रदेशातील भूमियोजनाचे स्वरूपही बदलत जाते. ग्रामीण भागात शेती क्षेत्राखालील जमीन जास्त असते, तर नागरी भागात निवासी क्षेत्र, व्यवसाय, वाहतूक, उद्योग यासाठी जमीन जास्त प्रमाणात वापरली जाते. ज्या प्रदेशात प्राथमिक व्यवसायांचे प्रमाण जास्त असते व सर्वाधिक लोकसंख्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेली असते, असा प्रदेश विकासात मागे असतो. मात्र जसजशी विकासाची पातळी उंचावत जाते तसतसे लोकसंख्येचे आणि व्यवसायांचे स्थित्यंतर होत जाते आणि प्रदेशातील तृतीयक व्यवसायांचे स्वरूप बदलत जाते. तसेच तृतीयक व्यवसायात कार्यरत लोकसंख्येचे प्रमाणही वाढत जाते. अशा प्रकारे प्रादेशिक विकासावर विविध घटक परिणाम करतात. 5वं टीप आहे, भूगोलातील आधुनिक कल. उत्तर, भूगोल तज्ज्ञ भौगोलिक घटकांचे स्पष्टीकरण कार्यकारण भावाच्या चौकटीतच करतात. मात्र हे स्पष्टीकरण करण्यासाठी आधुनिक पद्धतीने अधिक सखोल सर्वव्यापी माहिती संकलन आणि विदा विश्लेषण यांची गरज पडत आहे. त्यासाठी विविध प्रतिमानांचा वापर करून अंदाज वर्तवण्याचे कार्यही भूगोल तज्ज्ञ करीत आहेत. याच प्रक्रियेत भूगोलाच्या विविध आंतरशाखीय शाखांच्या कक्षाही विस्तारत असून भूगोलाचे स्वरूप अधिकच गतिशील होत आहे. भूगोलाच्या अभ्यासात आता नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत आहे. दृकश्राव्य माध्यमे, माहिती तंत्रज्ञान, संगणक प्रणालींचा यथायोग्य वापर, विदा विश्लेषण, माहिती स्रोतांचा विस्तार, सादरीकरण व त्यातील नाविन्य या सर्वांचा आता मुक्तपणे वापर करण्यात येत आहे.
भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे GPS, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. भौगोलिक स्थाननिश्चिती प्रणाली म्हणजे GPS, GIS, जिओग्राफिकल पॉझिशनिंग सिस्टीम. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता नकाशेही बनवले जातात. थोडक्यात भूगोलाच्या अभ्यासकाला आता संगणकाचे अतिरिक्त ज्ञान आणि कौशल्य माहीत असणे आवश्यक आहे. या सर्वांचा एक परिणाम म्हणून भूगोल या मूळ ज्ञानशाखेचे स्वरूप बदलत असून ते आता अधिकाधिक उपयोजित भूगोल ज्ञानशाखा म्हणून उदयास येत आहे. उपयोजित भूगोलामध्ये भूगोलातील अभ्यास विषयाच्या सर्व घटकांचा भविष्यकालीन उपयोग करणे आणि अंदाज वर्तवणे याकडे कल वाढत आहे. या सर्वांचा एक परिणाम म्हणून आता उपयोजित भूगोल अशी एक नवीन ज्ञानशाखा वेगाने विकसित होत आहे. या ज्ञानशाखेत गणितीय प्रतिकृती, संगणकीय प्रतिकृती यांचा वापर करून तसेच प्रगत सांख्यिकीय तंत्र आणि संगणक प्रणाली यांचा वापर करून हवेची स्थिती, हवामान बदल, समुद्र पातळीतील बदल, पर्यावरणातील बदल, प्रदूषण, मृदा अपक्षरण, निर्वनीकरण, आकारांची भविष्यकालीन निर्मिती या प्राकृतिक भूगोलविषयक घटकात विशेषत्वाने वापर केला गेला आहे. अशाच प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यकालीन लोकसंख्या वृद्धी आणि घनता, भूमी उपयोजन, शेती करण्याचे प्रमाण, लोकसंख्येचे स्थलांतर, लोकसंख्येचे प्रारूप, औद्योगिकीकरण, शहरीकरण, झोपडपट्ट्यांचे व्यवस्थापन अशा विविध मानवी भूगोल अभ्यास विषयातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. अशा प्रकारे अतिशय गतिमान बदल होत असणाऱ्या या विषयात विद्यार्थ्यांना आपले भवितव्य घडवण्यासाठी विविध आकर्षक पर्यायही आता उपलब्ध होत आहेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील मूलभूत घटकांच्या सखोल ज्ञानासह काही कौशल्य आत्मक ज्ञानही आत्मसात केल्यास त्यांच्या संयोजनातून भविष्यकालीन रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या अनेकविध संधींचा खजिना भूगोल विषयाच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो. प्रश्न 6 अ. उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण आहेत त्याला. उतारा 2दा वाचायचा, प्रश्न वाचायचे आणि मग उत्तरं शोधायची. अतिशय सोपी उत्तरं आणि सोपा परिच्छेद आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचे महत्त्व वाढतच गेले आहे आणि आता या क्षेत्राचा अर्थव्यवस्थेच्या एकूण आकाराच्या आणि GDP वाढीच्या सुमारे 55% वाटा आहे. भारतात थेट विदेशी गुंतवणुकीच्या 2/3 आणि एकूण निर्यातीच्या 38% हिस्सा सेवा क्षेत्राचा आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी राज्यांच्या एकूण मूल्याच्या 10% जास्त वाटा सेवा क्षेत्राचा झाला आहे. दिल्ली आणि चंदीगडमध्ये हा वाटा 70%हून अधिक आहे. सेवा क्षेत्र, हवाई प्रवासी वाहतूक आणि रेल्वे मालवाहतुकीची पत घसरली आहे. तर 2001 ते 2010 दरम्यान परदेशी पर्यटकांची आवक आणि बंदर वाहतुकीत सहजतेची नोंद झाली आहे. सेवा क्षेत्रांमधील सकल थेट परकीय गुंतवणुकीच्या प्रवाहाने मजबूत पुनर्प्राप्ती नोंदवली आहे आणि सेवांच्या निर्यातीत एप्रिल ते सप्टेंबर 2015 दरम्यान वेग वाढला आहे. सेवांच्या निर्यातीत अलीकडच्या वर्षात वस्तूंच्या निर्यातीत चांगली कामगिरी झाली आहे. त्यामुळे जगातील व्यावसायिक सेवांच्या निर्यातीत भारताचा वाटा वाढला आहे. यावर प्रश्न पाहूया आपण. क्रमांक 1. उतार्यात उल्लेख केलेले व्यवसाय कोणत्या श्रेणीतील आहेत? याचं उत्तर आहे तृतीय श्रेणीतील व्यवसाय आहेत. 2. भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा किती वाटा आहे? त्याचं उत्तर आहे 55% वाटा आहे. 3. कोणत्या प्रदेशाचा अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राचा वाटा अधिक आहे? त्याचं उत्तर आहे दिल्ली आणि चंदीगड. 4. सेवा क्षेत्राची वाढ होण्याचे कारण काय? थेट परदेशी गुंतवणूक, परदेशी पर्यटकांची आवक, बंदर वाहतुकीत सहजता, वस्तू व सेवांची निर्यात हे सेवा क्षेत्राची वाढ होण्याची कारणं आहेत. प्रश्न क्रमांक 6 ब. आकृती काढून नावे द्या. 3 पैकी 2च आकृत्या काढायच्या आहेत. 4 गुण आहेत. 1. केंद्रित वस्ती. 2. उद्योगांचे वर्गीकरण करणारा ओघ तक्ता आणि 3. विस्तारणारा वय लिंग मनोरा. ही पहिली आकृती आहे केंद्रित वस्ती.
स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुमच्या पुस्तकातही दिलेली आहे. दुसरा आहे उद्योगांचे वर्गीकरण करणारा ओघ तक्ता, की 4 प्रकार पडतात. भांडवल, गुंतवणूक, मालकी, कच्च्या मालाचे स्रोत आणि उत्पादनाचे स्वरूप. हे उद्योगांचे वर्गीकरण करणारा ओघ तक्ता. आता मी हा वाचत नाही आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. महत्त्वाचा आहे हा टॉपिक. नंतर तिसरा आहे विस्तारणारा वय, लिंग, मनोरा. हा पण स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पुस्तकामध्ये आहे त्यावरून आकृती तुम्ही काढू शकता. प्रश्न क्रमांक 7, शेवटचा प्रश्न. सविस्तर उत्तर लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 2 पैकी एकच सोडवायचा आणि 8 गुण आहेत. म्हणजे या प्रश्नात साधारणपणे 8 मुद्दे तरी आले पाहिजेत. 1. लोकसंख्या घनतेवर परिणाम करणारे आर्थिक व सामाजिक घटक कोणते? उदाहरणासह स्पष्ट करा. किंवा दुसरा प्रश्न, व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते? उदाहरणासह स्पष्ट करा. दीर्घोत्तरी प्रश्न पहिला. लोकसंख्या घनतेवर परिणाम करणारे आर्थिक व सामाजिक घटक उदाहरण स्पष्ट करा. उत्तर. लोकसंख्येच्या वितरणावर प्रामुख्याने प्राकृतिक घटकांचा जास्त प्रभाव पडतो. अनुकूल प्राकृतिक पर्यावरणात साधारणतः जास्त लोकसंख्या असते, तर प्रतिकूल प्राकृतिक पर्यावरणात कमी लोकसंख्या असते. मात्र मानवनिर्मित सांस्कृतिक पर्यावरणाचे घटकही काही प्रदेशात जास्त प्रभावी ठरतात आणि त्यामुळे काही वेळेस प्राकृतिक पर्यावरण प्रतिकूल असूनही सांस्कृतिक पर्यावरणाच्या प्रभावामुळे या प्रदेशात जास्त लोकसंख्या आढळते. आता पहिला घटक आहे आर्थिक घटक. 1. औद्योगिक विकास. जेथे नोकरी किंवा कामधंदा मिळण्याची संधी सहजासहजी उपलब्ध असते अशा ठिकाणी लोक कायमची वस्ती करून राहतात. शहरांमधील सरकारी खात्यात किंवा खाजगी संस्थांमध्ये, तसेच कारखाने, खाणकाम, वाहतूक, दळणवळण, शिक्षण यासारख्या क्षेत्रात नोकरी किंवा कामधंदा मिळण्याची शक्यता जास्त असते. शहरांमध्ये औद्योगिक विकास व व्यापाराची प्रचंड उलाढाल होत असते. त्यामुळे शहरात लोकवस्ती एकवटलेली आढळते. लंडन, शांघाय, टोकियो, सिंगापूर, मुंबई, दिल्ली यासारख्या शहरात लोकवस्ती अतिशय दाट आहे. 2. वाहतूक व दळणवळणाच्या सोयी. शहरे, बंदरे व रेल्वे जंक्शन्स या ठिकाणी वाहतुकीची साधने व दळणवळणाच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे तेथे मालाची व प्रवाशांची सतत चढउतार होत असते. पर्यायाने तेथील व्यापार वाढतो. मोठ्या बंदरांचा विकास होऊन ती आयात निर्यात व्यापाराची केंद्रे बनतात. उदाहरणार्थ मुंबई, कोलकाता. पुढे या बंदरांच्या आजूबाजूस रस्त्यांचा विकास झाल्यामुळे तेथे अनेक उपनगरे निर्माण होऊन तेथील शहराच्या लोकसंख्येत भर पडत आहे. 19व्या शतकानंतर जगाच्या विविध भागात वाहतूक व दळणवळणाच्या सोयींच्या विकासाचा खूप प्रभाव लोकसंख्या वितरणावर झालेला दिसतो. सुएझ, पनामा यासारख्या कालव्यांची निर्मिती, अनेक देशांमधील महामार्गांची निर्मिती झाल्यामुळे वाहतुकीच्या नवीन मार्गांचा प्रभाव लोकसंख्या वितरणावर झाला. त्यामुळे जशा वाहतूक मार्गांच्या नदीच्या प्रदेशात लोकसंख्या केंद्रित झालेली दिसते. साहजिकच जगातील दाट लोकसंख्येच्या प्रदेशात किनारपट्टीचे प्रदेश, बंदरांचे प्रदेश आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महामार्गांचे प्रदेश यांचा समावेश होतो. 3. व्यापारी शेती. ज्या प्रदेशात शेतीयोग्य जमीन, पोषक हवामान व जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत अशा प्रदेशात शहरांना पूरक आणि निर्यातक्षम वस्तूंच्या उत्पादनासाठी शेती व्यवसाय विकसित होतो. अशा प्रदेशात लोकवस्ती जास्त प्रमाणात आढळते. उदाहरणार्थ शहरांच्या आसपास ट्रक फार्मिंग किंवा मंडई बागायती शेती. 4. खाणकाम व्यवसाय. ज्या प्रदेशात विपुल खनिज संपत्ती उपलब्ध असते अशा प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले दिसते. उदाहरणार्थ भारतातील दख्खनचे पठार, ऑस्ट्रेलियातील सोन्याच्या खाणींचा प्रदेश, मध्य पूर्वेतील खनिज तेल संपन्न देश. 5. नागरीकरण. शहरात येऊन कायमचे वास्तव्य करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहरांची संख्या देखील वाढत आहे. शहरात नोकरी किंवा कामधंदा मिळण्याची सुलभता, कामाच्या जागी आवश्यक सुविधा, राहण्यासाठी चांगली घरे, तसेच व्यापार, वाहतूक, शिक्षण, करमणूक यांच्या आवश्यक सोयी यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा ओघ शहराकडे येत राहतो. या कारणांमुळे लंडन, टोकियो,
रोम, पाऊल, बीजिंग, मुंबई, कोलकाता यासारख्या शहरात लोकवस्ती अत्यंत दाट झालेली आढळते. सामाजिक घटक. जगातील वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या सामाजिक रूढी असतात. भारतात खेडोपाडी आजही बालविवाह व लवकर लग्न करण्याची पद्धत आहे. आफ्रिकेत काही समाजात बहुपतिकत्व आणि बहुपत्नीकत्व या चालीरीती आहेत. अशा सामाजिक रूढींचा परिणाम त्या त्या देशातील लोकसंख्या वाढीवर झालेला दिसून येतो. दुसरा प्रश्न आहे दीर्घोत्तरी. व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा. आता खूप जास्त घटक आहेत, तुम्ही 8 घटक लिहिले, 8 गुणांच्यासाठी तरी चालेल. उत्तर: व्यापार हा माणसाचा एक अत्यंत महत्त्वाचा असा तृतीयक व्यवसाय आहे. व्यापारामुळे वस्तूंची आणि सेवांची देवाणघेवाण होते आणि माणूस आपल्या विविध गरजा भागवतो. व्यापारात कृषी उत्पादने, औद्योगिक उत्पादने, खनिजे, ग्राहकोपयोगी उत्पादने अशा असंख्य वस्तूंची देवाणघेवाण होते. सुरुवातीस व्यापार हा स्थानिक पातळीवर केला जात असे. मात्र आधुनिक दळणवळणाच्या साधनांमुळे व्यापाराने जागतिक स्वरूप घेतले आहे. असे असले तरी व्यापार हा जगात सर्वत्र सारखा नाही. प्रत्येक देशाची भौगोलिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती समतोल नसल्यामुळे त्या त्या देशाचा व्यापारातील सहभागही कमी जास्त असतो. जागतिक व्यापारावर पुढील घटक परिणाम करतात. 1. अंतर. एखाद्या साधनसंपत्तीचा उत्पादक प्रदेश आणि त्या साधनसंपत्तीची मागणी करणारा प्रदेश यामधील भौगोलिक अंतर हा व्यापारावर प्रभाव पाडणारा महत्त्वाचा घटक आहे. मात्र भौगोलिक अंतराबरोबरच आर्थिक अंतर म्हणजे वाहतूक खर्च, राजकीय अंतर म्हणजे राजकीय मैत्री हे घटकही व्यापारावर परिणाम करतात. 2. साधनसंपत्तीचे वितरण. पृथ्वीवरील नैसर्गिक घटक, साधनसंपत्ती यांचे वितरण असमान आहे. त्यामुळेच मृदा, वने, कृषी उत्पादने, खनिज संपत्ती काही प्रदेशात मुबलक तर काही प्रदेशात दुर्मिळ आहे. ही तफावत व्यापार निर्मितीस कारणीभूत ठरते. 3. उत्पादनातील तफावत. पृथ्वीवरील साधनसंपत्तीच्या वितरणात जशी तफावत आढळते तशीच तफावत विविध वस्तूंच्या उत्पादनातही आढळते. भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेल्या विकसित देशात यांत्रिकीकरणामुळे, औद्योगिक क्रांतीमुळे वस्तूंचे उत्पादन खूप जास्त प्रमाणात घेतले जाते. या उलट मागासलेल्या देशात पारंपरिक हस्तकलेमुळे उत्पादन कमी होते. हा विरोधाभासही व्यापारास कारणीभूत ठरतो. 4. हवामान. पृथ्वीवरील हवामान सर्वत्र भिन्न असते. शिवाय ऋतुमानाप्रमाणे त्यात बदलही होत असतात. या हवामानामुळे वस्तूंचे उत्पादन, वाहतूक, समुद्राची स्थिती, मंदिरांची स्थिती यावरही परिणाम होतो. त्याचा परिणाम पुढे व्यापारावर होतो. उदाहरणार्थ नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे मुंबई बंदराजवळील समुद्र जून ते सप्टेंबर दरम्यान वाहतुकीस तितकासा पोषक नसतो. तसेच तीव्र हिवाळ्यामुळे युरोपमधील काही बंदरे काही काळासाठी गोठून जातात. 5. लोकसंख्येचे वितरण. ज्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते तेथे विविध वस्तूंना सतत मागणी असते. त्याचा परिणाम जागतिक व्यापारावर होतो. 6. लोकसंख्येचे राहणीमान. लोकसंख्येप्रमाणे लोकसंख्येची क्रयशक्ती देखील व्यापारावर प्रभाव पाडते. ज्या देशाचा आर्थिक विकास झाला आहे त्या देशातील लोकांचे दरडोई उत्पन्न जास्त आहे अशा देशातील लोकांचे राहणीमानही असते. साहजिकच त्यांची क्रयशक्ती जास्त असल्यामुळे तेथे विविध वस्तू व सेवांची सतत वाढती मागणी असते. त्यामुळेही व्यापार वाढतो. 7. आर्थिक औद्योगिक विकासाचे स्वरूप. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा व्यापारातील सहभागावर प्रभाव पडतो. देश अतिविकसित असल्यास असा देश औद्योगिकरणात अग्रेसर असतो व तो देश तंत्रज्ञान, यंत्रसामग्री यासारख्या वस्तूंची निर्यात करतो. देश विकसनशील असल्यास असा देश ग्राहकोपयोगी उत्पादने, कच्चा माल इत्यादींची निर्यात करतो. मात्र देश मागासलेला असल्यास असा देश खनिजे, कृषी उत्पादने यांची प्रामुख्याने निर्यात करतो. 8. गुंतवणूक. व्यापारासाठी उत्तम बंदरे, आधुनिक जहाजे, संदेशवहनाची आधुनिक साधने इत्यादी पायाभूत सुविधांची गरज असते. या सुविधा पुरवण्यासाठी गुंतवणुकीची गरज असते. जेथे अशी गुंतवणूक होते त्या देशाची व्यापार वृद्धी जलद होते. 9. वाहतुकीच्या सोयी आणि विकसित पार्श्वप्रदेश.
व्यापारासाठी बंदराजवळील प्रदेशाचाही उत्तम विकास होणे आवश्यक असते. बंदराजवळच्या प्रदेशात दळणवळणाच्या वाहतुकीच्या सोयींचा उत्तम विकास होणे गरजेचे असते, जेणेकरून आयात केलेल्या मालाचे जलद वितरण आणि निर्यात करायच्या मालाचे जलद संकलन शक्य होते. 10. संदेशवहन. व्यापारात मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टींना एकत्रित आणण्यासाठी जलद संदेशवहनाची गरज असते. बाजारपेठेजवळ अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी तसेच वेळेची बचत होण्यासाठी आधुनिक संदेशवहन व्यापारावर परिणाम करते. या 10 मुद्द्यांच्यापैकी 8 ते 9 मुद्दे जरूर लिहा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इयत्ता 12वी भूगोल या विषयाची ही उत्तरपत्रिका एक नमुना म्हणून त्याचा तुम्ही वापर करा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. अभ्यासासाठी आणि बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.